नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारत कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचे या ठिकाणी स्वागत करत आहोत। आज आपण महत्त्वाचं बघणार आहोत बजेट, अर्थसंकल्प। बरोबर आहे, चांबड्याची पिशवी बावटी या शब्दापासून बजेट हा शब्द आलेला आहे, परंतु भारतीय संविधानामध्ये याचं नाव आहे वार्षिक विवरण पत्रक। काय आहे? वार्षिक विवरण पत्रक। बघा, भारतामध्ये कलम 202 नुसार केंद्राचा बजेट, केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला जातो आणि राज्यामध्ये कलम 202 नुसार राज्याचा अर्थसंकल्प साजरा केला जातो। केंद्राचा बजेट सादर करण्याची जबाबदारी आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, ज्यांनी 9व्यांदा भारताचा अर्थसंकल्प सादर केला। बरोबर आहे, आणि याच्यामध्ये साधारणतः पी चिदंबरम यांच्या विक्रमाची बरोबरी केली, कारण भारतामध्ये सर्वात जास्त अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री आहे मोरारजी देसाई, ज्यांनी 10 वेळा सादर केला, पी चिदंबरम 9 वेळा, आणि आता निर्मला सीतारामन यांनी सुद्धा 9 वेळा अर्थसंकल्प भारताचा सादर केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही जर आपण आपल्या युट्यूब चॅनलला जॉईन केलेलं नसाल तर या प्रकारच्या घडामोडी बघण्याकरिता, आपल्या चॅनलला फ्री माहिती घेण्याकरिता आपण आपल्या चॅनल सोबत जुळून राहण्यासाठी आपण लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला केंद्रीय अर्थसंकल्प नेमकं काय होतं, त्याच्यामध्ये गरिबांना काय मिळालं, सर्वसामान्यांना काय मिळालं, शेतकऱ्यांना काय मिळालं, युवकांना, महिलांना, तर या प्रकारचा बजेट आपल्याला बघायचा आहे। बघा, केंद्रीय अर्थमंत्री, बघा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, बघा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी आपला अर्थसंकल्प सादर केला। जो अर्थसंकल्प सुरुवातीच्या काळात फरवरी महिन्याच्या शेवटी सादर केला जायचा, 28 किंवा 29 फेब्रुवारीला सादर केला जायचा, परंतु 2017 पासून आपण 1 फेब्रुवारी 2026 ला आपण आपला अर्थसंकल्प सादर करत आहोत। बघा, हा अर्थसंकल्प 2026-27 साठी आहे आणि संसदेत सादर केला। बघा, संसदेत सादर केला, बघा पहिल्यांदाच रविवारी सादर होणारा अर्थसंकल्प आहे। आजपर्यंत भारताच्या इतिहासात कधीच रविवारी अर्थसंकल्प सादर झाला नाही, परंतु 2026 चा अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य आहे की जो पहिल्यांदा संडेला सादर करण्यात आलेला आहे, आणि हे सुद्धा आपल्या निर्मला सीतारामन यांच्या बजेट मधला एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे। बघा, तर नेमकं बजेटमध्ये काय तरतुदी आहे बघा पोरं, बजेट किती पिलरवर आधारित आहे? बघा, 3 महत्वाचे कर्तव्य बजेटमध्ये आहे। बघा, हा बजेटची संकल्पना बघा, थीम बघा, युवा शक्ती आणि 3 मुख्य कर्तव्यावर आधारित असलेला बजेट, हा हे आहे थीम। युवा शक्ती, 3 मुख्य कर्तव्यावर आधारित। तुम्हाला प्रश्न विचारला जाईल किती, बघा थीम काय आहे 2026च्या बजेटची, तर 2026च्या बजेटचा थीम आहे हा अर्थसंकल्प युवा शक्ती आणि 3 मुख्य कर्तव्यावर आधारित असलेला बजेट। बघा, 3 कर्तव्य कोणती? आर्थिक वाढीला चालना देणे, आर्थिक वाढीला गती देणे, बघा इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट करणे, सुधारणाद्वारे विश्वास निर्माण करणे, बघा विविध लोकांचा सुधारणा करायच्या आणि त्याच्याद्वारे काय करायचं? विश्वास निर्माण करायचा। त्यानंतर सबका साथ सबका विकास, सर्वसमावेशक विकास, सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास हा नरेंद्र मोदींना नारा दिला होता, आणि त्याच अजेंड्यावर 3 कर्तव्यावर आधारित आपला बजेट आहे। किती कर्तव्यावर आधारित? 3 कर्तव्य, आणि राष्ट्राला, आपल्याला राष्ट्राकडून आपण सुद्धा आणि राष्ट्राला सुद्धा आपल्याला काहीतरी देणं लागते। बघा, 3 कर्तव्य कोणती, याच्या संदर्भात आपण बजेट आहे। विकसित भारत 2047, बघा विकसित भारत 2047 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे? भारताचा विकास करायचा आहे, आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आपल्याला पायाभूत सुविधा निर्माण करायची आहे। पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानावर भर। भारत सध्या विकसनशील आहे, बरोबर आहे, भारत हा डेव्हलपिंग आहे, आणि भारताला काय बनवायचं आहे? 2047 पर्यंत विकसित बनवायचं आहे, डेव्हलप राष्ट्र बनवायचं आहे, डेव्हलप कंट्री, आणि यासाठी स्वप्न आहे आपलं 2047। एपीजे अब्दुल कलामनं 2020 व्हिजन 2020 ठेवलं होतं की 2020 ला भारत आर्थिक महासत्ता बनेल, परंतु असू द्या, भारत सध्या
आर्थिक महासत्तेमध्ये चौथ्या क्रमांकाला आहे, चौथ्या क्रमांकाला. आणि फास्टेस्ट इकॉनॉमी म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला सध्या ओळखलं जाते. पण 2047 पर्यंत साधारणतः आपल्याजवळ 20 ते 21 वर्ष आहे. आणि या दिवसामध्ये आपल्याला पायाभूत सुविधा जर असल्या तर उद्योग निर्माण होईल व शैक्षणिक कॉलेज निर्माण होईल. त्याचबरोबर संपूर्ण प्रकारचं वाहतूक दळणवळण जलद गतीने होईल आणि तंत्रज्ञानामुळे काय होईल, आपला जलद विकास होईल. बरोबर आहे. आणि म्हणून या दोन गोष्टीवर आपल्याला भर द्यायचा आहे जर भारताला सुप्रीमो बनवायचा असेल तर. पुढे बघा काय काय केंद्रीय बजेटमध्ये स्वस्त झालं आणि काय काय महाग झालं. पहिल्यांदा काय महाग झालं बघा. महाग झालेल्या गोष्टी खनिजे, गुटखा, दारू, फिल्टर खैनी, चघळण्याचा तंबाखू, भंगार, सुगंधित जर्दा, तंबाखू, ऑप्शन ट्रेडिंग, इंटरॅक्टिव्ह प्लॅनर, डिस्प्ले, पीव्हीसी फ्लेक्स शीट्स. बघा या प्रकारच्या गोष्टी, नशिले पदार्थ, धूम्रपान होणारे पदार्थ, या प्रकारचे पदार्थ महाग केलेले आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु खाणारे लोक किती महाग असलं तरी व्यसन करणं सोडत नाही. स्वस्त काय झालं, गोरगरिबाचा विचार करा. वैद्यकीय उपकरणे, कारण वैद्यकीय उपकरणे अतिशय महाग होती, ते स्वस्त झाली. लिथियम आयन बॅटरी, सौर पॅनल, जे काही सोलर पॅनल आहे ते स्वस्त झालेलं आहे. एलसीडी, एलईडी, लक्षात घ्या एलईडी, भारतात बनवलेले कपडे, कॅन्सरची औषधं, जे का कॅन्सर आहे याच्यावर होणारी औषधं महागडी होती. मधुमेहाची औषधं, क्रीडा साहित्य, मोबाईल फोन, ईव्ही बॅटरी, इलेक्ट्रॉनिक बॅटरी, कारण इलेक्ट्रिक गाड्या आहेत, बॅटऱ्या खूप महाग होत्या त्यामुळे स्वस्त केल्या. ईव्ही वाहने, इलेक्ट्रिक वाहने स्वस्त करण्याचा निर्णय घेतला. मोटरसायकल इलेक्ट्रिक, ईव्ही लिथियम बॅटरी, सीएनजी बायोगॅस, बोट, मायक्रो ओव्हन आणि सौर ऊर्जेची संबंधित संपूर्ण उपकरणे हे काय केले आहे, स्वस्त. बघा स्वस्त झालेल्या गोष्टी याच्यावर काही आपल्याला काही प्रश्न विचारणार नाही पोरं हो, परंतु सर्व लोकांना कळावं की काय महाग आहे बजेटमध्ये आणि काय स्वस्त आहे. गोरगरिबाच्या खिशाला कुठं कात्री बसलेली आहे आणि कुठं आपला खिचा कापला गेलेला आहे किंवा कशा प्रकारचा आपला खिच्यामधला पैसा सेव्हिंग झालेला आहे. तर या प्रकारचं हे बजेट. पुढे बघा शेतकऱ्यांसाठी काय केंद्रीय बजेट. बघा शेतकरी सरकारकडे वाट बघत राहतो की मला काहीतरी मिळेल का. तर शेतकऱ्यासाठी या बजेटमध्ये काय आहे बघा. शेतकऱ्यासाठी 2026 चा बजेट शेतकऱ्यासाठी बहुभाषिक एआय टूल आहे. बहुभाषिक एआय टूल, एआय तंत्रज्ञान. त्यानंतर पशुपालन उद्योगासाठी अनुदान आहे. नारळ उत्पादन वाढीसाठी नारळ संवर्धन योजना, हे कोणासाठी आहे, कोकणासाठी आहे. कोणासाठी आहे, कोकण भागासाठी, कोकण भागाच्या विकासासाठी. त्यानंतर कर्नाटक, केरळमध्ये कासवांच्या घरट्यांचे संवर्धन. कर्नाटकमध्ये, केरळमध्ये जे कासव आहे, कासवाचे घरटे आहे, याचं संवर्धन करण्याचं काम झालेलं आहे. त्यानंतर सागरी किनारपट्टी आणि ईशान्येकडील शेतकऱ्यांना मदत आणि स्त्रियांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं बोलले जाते. म्हणजे याच्यातनी काहीच नाही भेटलं, फापट पसारा दिलेला आहे. याच्यातून सर्वसामान्य शेतकऱ्याला काहीच नाही आहे. म्हणून लोक म्हणतात वारे सरकार तेरा खेळ. बरोबर आहे. तर लक्षात घे, या प्रकारचं सरकार शेतकऱ्याच्या बाजूनं सोंग करण्याचं काम करते. आणि जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री जो नारा दिला होता, आता जवानाचं काही घेणदेण नाही आहे आणि किसानाचं काही घेणदेण नाही आहे. बरोबर आहे. कारण या सरकारला गोरगरीब जनतेला वर येऊच द्यायचं नाही आहे. कारण त्याच्या पिकाला भाव नाही आहे, त्याच्यासाठी काही पायाभूत सोयी सुविधा नाही आहे, त्याला स्वस्त यंत्र नाही आहे, त्याला आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देत नाही आहे. तर या प्रकारचं आपली लाजिरवाणी व्यवस्था आणि या प्रकारचा अर्थसंकल्प ज्यामध्ये शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही आणि शेतकऱ्यांना संकट कायम त्याच्या समोर आहे. पुढे चला बघा या केंद्रीय अर्थसंकल्प नवीन योजना आणि या योजनेची काय केलेली आहे घोषणा. बघा कोणकोणत्या योजना पूर्व बजेट 2026 मध्ये निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे. बघा बायो फार्मा शक्ती, औषध निर्माण. लक्षात घ्या औषध निर्माण क्षेत्रासाठी साधारणतः 5 वर्षासाठी 10,000 कोटीची काय केलेली आहे तरतूद. लक्षात घ्या औषध निर्माण योजना कुठली आहे, बायो फार्मा शक्ती. भारताला औषध निर्माण करायचं आहे, मोठ्या मोठ्या कंपनी निर्माण करायच्या आहे, त्यासाठी बायो फार्मा शक्ती. भारत विस्तार. बघा भारत विस्तार शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बहुभाषिक प्लॅटफॉर्म. भारत विस्तार लक्षात घ्या बहुभाषिक प्लॅटफॉर्म शेतकऱ्यासाठी. सेमीकंडक्टर मिशन 2.0, चिप निर्मिती स्वदेशी आयपी तयार करण्यासाठी दुसऱ्या टप्प्याची घोषणा. महात्मा गांधी ग्राम स्वराज्य योजना.
महात्मा गांधी ग्राम स्वराज्य योजना, खादी आणि हस्तकला क्षेत्राला चालना देणे, खादी आणि हस्तकला क्षेत्राला चालना देणे ही योजना. त्यानंतर दिव्यांगजन कौशल्य योजना, जे काही अपंग लोक आहे त्यासाठी दिव्यांगजन कौशल्य योजना आणलेली आहे. अपंग व्यक्तीच्या कौशल्याचा काय करणे, विकास करणे. जे लोक अपंग आहे त्यांच्या हाताला काहीतरी काम देणे, त्यांचं कौशल्य वाढवणे, आणि यासाठी दिव्यांग कौशल्य योजना आहे. बायोफार्मा शक्ती योजना, भारत विस्तार योजना, सेमीकंडक्टर मिशन, महात्मा गांधी ग्राम स्वराज्य योजना, दिव्यांगजन कौशल्य योजना. तर हो, या प्रकारच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नवीन योजना आणि त्या योजनेची काय केलेली आहे, घोषणा. तुम्हाला एखाद्या योजनेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे सगळे योजना आपण IMP फोटो काढून घेणे किंवा मग आपल्या ह्या नोट्स आपल्या पार्थ MPSC या टेलिग्रामवर आपण टाकणार आहोत, त्याच्यावरून तुम्ही लिहून काढून ठेवणे किंवा जतन करून ठेवणे. बजेटच्या सगळ्या नोट्स असणं गरजेचं आहे. पण भारतामध्ये बजेटमध्ये कोणकोणत्या क्षेत्राला जास्त महत्व दिलेलं आहे आणि बजेटमध्ये कोणकोणत्या क्षेत्राला सर्वात जास्त निधी दिलेला आहे. तर निधीचं हस्तांतर बघा क्षेत्र निहाय तरतूद केलेली आहे. आपण सर्वात जास्त वाहतूक क्षेत्रासाठी, वाहतूक आणि दळणवळण तुम्हाला माहित आहे, रेल्वे असो, विमान असो, जहाज असो, याच्यामध्ये सरकार भरमसाठ रस्ते म्हणून ट्रान्सपोर्ट याच्यामध्ये सेक्टरमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक करत आहे. रस्ते बघा तुम्ही, पुलं बघा, आणि बऱ्यापैकी करताय. संरक्षण क्षेत्र, डिफेन्स सर्वात महत्त्वाचं. दुसरं म्हणजे संरक्षण, कारण इथून तिथून आपल्याला विविध राष्ट्राचा होणारे विविध घुसखोरी, या घुसखोरीला आळा देण्यासाठी संरक्षण क्षेत्रावर आपण खर्च करत आहोत. ग्रामीण विकास नंबर 3 ला आहे, ग्रामीण विकास. कारण ग्रामीण विकास होईपर्यंत शहरावर आपला संपूर्ण काय पडताय, वाढता दबाव. कारण शहरामध्ये लोकसंख्या वाढत आहे. मग ग्रामीण जर विकास जर केला नाही तर ग्रामीण मधले लोक कुठे जातील, शहरात जातील, आणि मग याच्यामुळे शहराचं संपूर्ण स्ट्रक्चर बदलल आणि त्यामुळे काय होईल, त्या ठिकाणी समस्या वाढल. म्हणून ग्रामीण विकास, कृषी आणि कृषीशी संबंधित संलग्न क्षेत्र, यासाठी 4थ्या नंबरला प्रायोरिटी दिली आहे, याला निधी दिले. एज्युकेशन, शिक्षण विभाग. बघा, शिक्षण हा राष्ट्राचा पाया आहे आणि शिक्षणाला जेवढा आपण मदत करू तेवढा आपला राष्ट्राचा विकास होईल. तुम्हाला माहित आहे, अमेरिकेमध्ये शिक्षकाला आणि विद्यार्थ्याला सर्वात जास्त महत्व आहे, तसं भारतामध्ये देण्याचा प्रयत्न चालू आहे. आरोग्य क्षेत्र बघा, आरोग्य क्षेत्राच्या विविध योजना आणि आरोग्यावर होणारा विविध खर्च, यासाठी या प्रकारच्या क्षेत्रनी आहे. बघा, सर्वात जास्त तरतूद तुम्हाला माहित आहे ट्रान्सपोर्ट क्षेत्रासाठी आहे, दुसरं संरक्षण डिफेन्ससाठी आहे, त्यानंतर रुरल विकासासाठी आहे, त्यानंतर ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चरच्या संबंधित काही बाबी आहे, त्यानंतर एज्युकेशन सेक्टर संदर्भात आहे, त्यानंतर हेल्थ संदर्भातचं आहे. म्हणून या प्रकारचं क्षेत्रनिहाय भारतामध्ये या बजेटमध्ये काय केलेलं आहे, खर्चाचा टप्पा आखलेला आहे. पुढे चला, बघा पायाभूत सुविधा आणि रेल्वे. बघा, पायाभूत सुविधाचा विकास आपल्याला या बजेटमध्ये करायचा आहे आणि त्याचबरोबर रेल्वेचा विकास करायचा आहे. बघा, हाय स्पीड रेल्वे, 7 नवीन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर स्थापन करणार आहोत आपण. 7 नवीन हाय स्पीड कॉरिडॉर स्थापन करण्याची घोषणा केली आहे. विशेषतः बघा, पुणे मुंबई, पुणे हैदराबाद यांचा याच्यामध्ये समावेश आहे. पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद, मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद. त्यानंतर जलमार्ग, पुढील 5 वर्षात 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग सुरू करणार आहे. बघा, पुढील 5 वर्षात 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग कामाचे आहे. खनिज कॉरिडॉर, बघा, खनिज इथून तिथपर्यंत नेण्यासाठी खनिज कॉरिडॉर. ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये दुर्मिळ खनिजासाठी विशेष कॉरिडॉर आहे. ज्या राज्यामध्ये काही दुर्मिळ खनिज आहे त्याच्यासाठी विशेष कॉरिडॉर. बघा, आपल्याला जे खनिज आहे त्या खनिजाचं नेण्यासाठी एकदम सोपं व्हावं, त्याचबरोबर त्या ठिकाणी कॉरिडॉर उभा राहावं, यासाठी खनिजाचं कॉरिडॉर, जलमार्ग आणि रेल्वे मार्ग या प्रकारच्या पायाभूत सुविधा आणि रेल्वेचा विकास भारताला या बजेटमध्ये करताना आपल्याला दिसत आहे. पुढे बघा, 2026-27 मध्ये महत्वाचे 11 बाबी आहे, त्याच्यावर बजेटचा आपला केंद्रीकरण आहे. महत्वाच्या 3 कर्तव्य आहे, महत्वाचं काही योजना आहे आणि महत्वाच्या टॉप 11 पॉलिसी आहे या 2026-27 बजेटमध्ये. पहा, युवा शक्ती आणि सर्वसमावेशक विकास. बघा, सर्वात महत्वाचं गरीब, शोषित आणि वंचितावर लक्ष आहे. गरीब, शोषित आणि वंचित याचं केंद्रीकरण करायचं आपल्याला आणि यासाठी काय करायचं आपल्याला, युवकांसाठी धोरण करायचं आहे. काय करायचं आहे, युवकांसाठी धोरण. विक्रमी भांडवली खर्च. बघा, आपल्याला पायाभूत सुविधावर रोजगार बनवायचा आहे, यासाठी सर्वात जास्त उद्योगाच्या भांडवली खर्चावर आपल्याला काय करायचं आहे, खर्च करायचा आहे. महत्वाची दुसरी पॉलिसी आहे सरकारची. कारण मला सांगा, उद्योगासाठी जेवढं आपण भांडवल आणू तेवढे भांडवल आल्यानंतर, पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्यानंतर त्यामध्ये रोजगार निर्माण होईल आणि रोजगार जर निर्माण झालं तर सरकारवरची डिपेंडन्सी कमी होईल आणि पर कॅपिटा इन्कम लोकांचा वाढेल आणि पर कॅपिटा इन्कम वाढला तर तुम्हाला माहित आहे नॅशनल जीडीपी तुमची वाढेल.
एमएससीच्या भविष्याचे समर्थन करणे. लक्षात घ्या लक्षात घ्या साधारणतः एमएसई लक्षात घ्या की या प्रकारचं जे काही महत्वाच्या बाबी आहे याच्यामध्ये काय विकास करणे. बायोफार्माशक्ती बघा औषधाची महत्वाची काय करायची आपल्याला निर्मिती करायची आहे. जैविक आणि जैव समान बघा जैविक आणि जैव समान या औषधाची काय करायची आपल्याला निर्मिती. कारण भारतामध्ये औषधाचा जेवढा आपण निर्मिती करू दुसऱ्या देशावर आपण निर्भर राहणार नाही. नवीन आयकर कायदा बघा एप्रिल 2026 पासून सरलीकृत नियम व सोपे पालन. बघा आयकर टॅक्स भरण्यासाठी विविध नियम लावलेले आहे आणि सोपे पालन जेणेकरून ऑनलाईन लोकांना आयकर भरता येईल आणि आयकरचा स्लॅब अतिशय सोपे आणि सरळ केलेले आहे जे सर्वसामान्यांना कळेल. नवीन आयकर कायदा. त्यानंतर बघा 7 हाय स्पीड रेल्वे निर्माण करणार आहोत आपण. जलद हिरवे आणि सुरक्षित कनेक्टिव्हिटी बघा ग्रीन झोन मध्ये आपण रेल्वे आणणार आहोत की रेल्वेमुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होऊ नये आणि जर झालं तरी सुद्धा काय करावं त्या ठिकाणी आपण रेल्वे विभागानं ग्रीन जीडीपीच्या तत्वावर ते उभारणी करावी. 7 हाय स्पीड बघा संपूर्ण देशामध्ये रेल्वेचे जाळं वाढवण्याचं काम नितीन गडकरी जी करत आहे आणि या संदर्भाचा महत्वाचा विकास आपल्या देशामध्ये होताना तुम्हाला दिसत आहे. पुढे बघा कर विवादामध्ये दिलासा. बघा कर विवादामध्ये काही दिलासा बघा कमी प्री डिपॉझिट मुकदबाजीत घट. बघा साधारणतः जे काही कर आहे तर कर विवादामध्ये दिलासा. कारण जे काही कर भरताना काही अडीअडचणी येत होत्या तर ते काही विवाद सगळे संपुटात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयटी क्षेत्राला महत्व देणे. बघा आयटी क्षेत्र आहे बघा तर आयटी क्षेत्राचं महत्व वाढवणं फार गरजेचं आहे. कारण आयटी क्षेत्रावर जेवढं आपण महत्व देऊ तेवढं आपल्या देशाची काय होईल प्रगती. परदेशी गुंतवणुकीला चालना द्यायची आपल्याला. बघा परदेशी जी काही गुंतवणूक आहे तर अनिवासीसाठी मॅट मध्ये सूट आहे. लक्षात घ्या आपण अल्टरनेटिव्ह टॅक्स म्हणतो मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स मॅट मध्ये काय दिले आपण सूट मिनिमम. लक्षात घ्या अल्टरनेटिव्ह टॅक्स याच्यामध्ये काय दिले आपण सूट 2047 पर्यंत. पुढं कौशल्य शिक्षण आणि सामाजिक क्षेत्र. बघा मुलींची वसतिगृह कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने. बघा शेतीमध्ये वसतिगृहामध्ये बुद्धिमत्तेच्या जीवावर कौशल्य निर्माण करणे आणि शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राचा काय करणे विकास करणे. त्यानंतर 3 कर्तव्यावर आधारित अर्थसंकल्प आहे. आर्थिक विकासाला गती देणे लोकांची क्षमता वाढवणे सबका साथ आणि सबका विकास करणे. बघा आर्थिक विकासाला गती देणे लोकांची क्षमता वाढवणे सबका साथ आणि सबका विकास करणे या प्रकारचं महत्व या बजेटमध्ये सांगितलेलं आहे. पुढे बघा साधारणतः केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणारी समिती. बघा याच्यावर IMPI बरोबर आपण महत्वाच्या गोष्टी सांगत आहोत ज्याच्यावर प्रश्न येते फापड पसारा. तुम्हाला तज्ञ मी किती हे दाखवण्याचा प्रयत्न नाही आहे. बजेट कसं तयार होते बजेट कशा प्रकारे चालते हे जर सांगतो म्हणलं याच्यावर प्रश्न इकॉनॉमी आहेच आपला. मला फक्त बजेट कसा आलाय बजेटमध्ये काय आहे हेच मी सांगू राहिलो. पहा अर्थसंकल्प तयार करणारी समिती IMPI अनुराधा ठाकूर. बघा अर्थसंकल्प तयार करणाऱ्या समितीमध्ये 7 सदस्य होते. अनुराधा ठाकूर आर्थिक व्यवहाराच्या सचिव होत्या. त्यानंतर V अनंत नागेश्वरम मुख्य आर्थिक सल्लागार आहे. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार V अनंत नागेश्वरम हे होते. अरविंद श्रीवास्तव महसूल सचिव भारताचे महसूल सचिव अरविंद श्रीवास्तव हे बजेटमध्ये तयार करण्यासाठी होते. त्यानंतर उलुगमंग ओलनाम खर्च सचिव. बघा खर्च समिती आहे आपली सार्वजनिक उपक्रम व खर्च समिती. M नागराजू वित्त सचिव. M नागराजू वित्त सचिव. शेवटचं अरुणीश चावला सचिव DPM. लक्षात घ्या तर अरुणीश चावला. तर या प्रकारचं केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणाऱ्या समितीचे 7 सदस्य आहे बरोबर. आणि सगळेच्या सगळे सदस्य तुमच्या वहीत लिहून असलं पाहिजे किंवा हे तुम्हाला कायमच लक्षात आलं पाहिजे. जर तुम्हाला विचारलं 2026-27 बजेटमध्ये खालीपैकी कोणकोणत्या सदस्याचा समावेश होतो ते आपल्याला माहित पाहिजे. ओके पुढं बघा साधारणतः याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. निर्मला सीतारामन बजेट सादर करताना कोणकोणत्या साड्याचा वापर केलेला आहे तर हे साड्या तुम्हाला विचारतात. बघा निर्मला सीतारामन अरुण जेटली यांचा मृत्यू झाल्यानंतर अरुण जेटली भाजपचे लक्षात घ्या राज्यसभेचे खासदार आणि ते अर्थमंत्री होते. पण त्यांचा मृत्यू झाल्यानंतर निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्री पदाची तरतूद आली आणि पहिल्या महिला आहे त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. पण अर्थमंत्री होणाऱ्या किंवा अर्थमंत्रीचं खातं आपल्या इंदिरा गांधी यांच्याकडे सुद्धा होतं. आता बघा निर्मला सीतारामन 2019-20 ला सादर केलं तेव्हा गुलाबी मंगलगिरी रेशीम साडी. आता काही लोक म्हणाले का दलिंदर कुठं साड्या गेल्या विचारते का. अबे प्रश्न पाहिणार बा पहिले प्रश्न पाय कोणत्या साड्या कोणत्या बजेटमध्ये विचारलेला आहे. पुढं दुसरा बजेट 2020-21 मध्ये पिवळ्या रंगाची रेशीम साडी.
पिवळ्या रंगाची रेशीम साडी. 21-22 इकत, लक्षात घ्या, इकत डिझाईन साडी तेलंगणाची महत्वाची, लक्षात घ्या ही साडी आहे. पुढं 2022-23 ओडिसातील बोमकाई साडी. ओडिसा मधला बघा प्रत्येक राज्याचं प्रतिनिधित्व करणार, प्रत्येक राज्यामध्ये त्या साडीची ओळख आहे, अशा साड्या वापरलेल्या आहेत. 2023-24 लाल रंगाची पारंपरिक बॉर्डर असलेली कर्नाटकच्या धारवाड हातमागावर विणलेली इरकल रेशमी साडी. लक्षात घ्या, लाल रंगाची पारंपरिक बॉर्डर असलेली कर्नाटकच्या धारवाड हातमागावर विणलेली इरकल रेशमी साडी. 24-25 काथा शिलाई असलेली निळी बॉर्डर असलेली आणि पांढऱ्या रंगाची पश्चिम बंगालमधील साडी. बघा कर्नाटक आहे, कुठं तेलंगणा आहे, कुठं ओडिसा आहे, बरोबर आहे. त्यानंतर 24-25 जांभळ्या सोनेरी किनार असलेली क्रीम रंगाची म्हैसूर सिल्क साडी. त्यानंतर 25-26 गडद जांभळ्या हँडलूम साडी. त्यानंतर 26-27 आता कांजीवरम साडी. बघा आताच्या बजेटमध्ये कांजीवरम साडीचा वापर केला आहे आणि मागच्या याच्यातनी गडद जांभळी हँडलूम साडी. बघा प्रत्येक बजेटमध्ये वेगळ्या कलरच्या साडी याने वापरलेला आहे. पारंपरिक ब्रीफकेस होती, ती ब्रीफकेस सुद्धा बंद करून बॅग वापरण्याचा प्रयत्न निर्मला सीतारामन यांनी केलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपला अर्थसंकल्प पहिले सायंकाळी सुरुवात व्हायचा, आता सकाळी 11 वाजता सुरुवात होत आहे, हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. आता याच्यावर भाषणावर पण प्रश्न आलेला आहे. बरोबर, कोणता अर्थसंकल्पामध्ये सर्वात जास्त यांचं भाषण झालेलं आहे, किती मिनिटं झालेलं आहे बघा, तर त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. बघा आतापर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये अरुण जेटलीचा यांनी क्रमांक मोडलेला आहे. बघा 9 अर्थसंकल्पामध्ये 2021-20-21 मध्ये 160 मिनिटाचं सर्वात मोठं भाषण होतं यांचं, सर्वात मोठं. आणि पहिले 140 मिनिटाचं जे अरुण जेटलीचं होतं, तर अरुण जेटलीचं भाषण होतं 120 मिनिटाचं. तर अरुण जेटलीचा यांनी काय केला होता, या ठिकाणी विक्रम मोडला होता, भाषणाचा विक्रम मोडला होता, बरोबर आहे. आणि आता त्यांचा स्वतःचा विक्रम त्यांनी मोडला 2020-21 मध्ये, बरोबर आहे. 160 मिनिटं सर्वात मोठं भाषण आहे त्यांचं. दुसरं बजेट सादर केलं सर्वात छोटे बघा 56 मिनिटाचं अंतरिम बजेट सादर केलं होतं 24-25चा. सर्वात छोटे भाषण त्याचं 56 मिनिटाचं, सर्वात जास्त 160 मिनिटाचं दुसरं बजेट, सर्वात मोठं भाषण करणारं दीर्घ कालावधीचं. आणि सर्वात लहान जे काही 6वं होतं बजेट 56 मिनिटाचं या प्रकारचं. यावेळेस जो काही 26-27चा 9वा बजेट सादर झाला 1 तास 25 मिनिटं. किती होते, 1 तास 25 मिनिटं. बघा बजेट ऐकताना ज्याला कळते ते ऐकतो, पण ज्याला कळत नाही त्या ठिकाणी तो झोपी जातो, बरोबर आहे. तर 1 तास 25 मिनिटं इतकं त्यांचं काय यावेळेसचा बजेटचा भाषणाचा टायमिंग आहे. पुढे बघा पोरं हो, इतिहास बघायचा आपल्याला केंद्रीय अर्थसंकल्पाचा. बघा केंद्रीय अर्थसंकल्प देशाचा पहिला अर्थसंकल्प आपल्याला माहित आहे 1947 मध्ये R.K. शण्मुगम चेट्टी यांनी सादर केला. R.K. शण्मुगम चेट्टी यांनी सादर केलेला आहे. लक्षात घ्या, साधारणतः आर्थिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा लढण्यासाठी 31 मार्च 1948 पर्यंत 7.5 महिन्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प होता. लक्षात घ्या, अंतरिम अर्थसंकल्प R.K. शण्मुगम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. तुम्हाला माहित आहे जेम्स विल्सन भारताचा पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता, परकीय व्यक्ती जेम्स विल्सन, लक्षात घ्यायचा. पुन्हा जॉन मथाई, लक्षात घ्या जॉन मथाई यांनी सुद्धा आपला अर्थसंकल्प, अर्थमंत्री जॉन मथाई, लक्षात घ्या अर्थमंत्री जॉन मथाई नेतृत्वाखाली छपाईचं प्रक्रिया निर्माण हा अर्थसंकल्प लीक झाला होता. बघा भारताचा अर्थसंकल्प कोणत्या अर्थमंत्रीच्या काळात लीक झाला, तर जॉन मथाईच्या काळात, बरोबर आहे. नंतर राष्ट्रपतीच्या भवनातून मिंटो रोडवर हस्तांतरित करण्यात आला. नंतर 1980 मध्ये ती नॉर्थ ब्लॉक तळघरात हलवणार आली होती, कारण लक्षात घ्या हा अर्थसंकल्प फुटला होता, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे अंतरिम सरकारचं बजेट कोणी सादर केलं होतं, अंतरिम सरकारचं, तर लियाकत अली. कोण केलं होतं, लियाकत अली. अंतरिम सरकारचं बजेट सादर करणारे अर्थमंत्री लियाकत अली, लक्षात घ्या. पुढे बघा सर्वात पहिल्यांदा इंग्रजीमध्ये छापला, लक्षात घ्या 1955 पर्यंत आपला बजेट हा इंग्रजीमध्ये होता. कोणत्या भाषेत होता, इंग्रजी भाषेत होता 1955 पर्यंत. नंतर तुम्हाला माहिती आहे 55-56 नंतर लक्षात घ्या आर्थिक दस्तऐवज इंग्रजी आणि हिंदी दोन्ही मध्ये आला. तुम्हाला प्रश्न येईल बजेट कधीपासून हिंदीमध्ये आला, तर 1955-56 नंतर. त्याच्यापूर्वी आपला बजेट इंग्रजीमध्येच प्रसारित होत होता. त्यानंतर बघा अर्थमंत्री श्री देशमुख महाराष्ट्राचे, लक्षात घ्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री असणारे व्यक्तिमत्व श्री देशमुख यांनी सुद्धा मुंबईसाठी राजीनामा दिला होता. राजीनामा देणारे पहिले अर्थमंत्री श्री देशमुख यांचं नाव आहे. महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व केंद्रामध्ये
अर्थमंत्रीपद सांभाळणारे आणि याच्या काळात हिंदी आणि इंग्रजीमध्ये मजकूर छापला गेला. तुम्हाला प्रश्न येईल, कोणत्या अर्थमंत्रीच्या काळात हिंदीमध्ये बजेट छापण्यात आला होता? तर सी डी देशमुख हे महाराष्ट्राचे होते आणि त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव होता. त्यावेळेस त्यांनी अर्थमंत्री पदाचा काय दिला होता? राजीनामा दिला होता. पुढे बघा पोरो, भारतातील महत्वाचे काही अर्थसंकल्प आहे, त्याचे काही नावं आहे बघा. ब्लॅक बजेट बघा, ब्लॅक बजेट 73-74 मध्ये सादर केला होता यशवंतराव चव्हाण. बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे दुसरे अर्थमंत्री होते, महाराष्ट्राचे दुसरे अर्थमंत्री. सेकंड पहिले आपल्याला माहित आहे कोण होते, आताच आपण बोललो. कोण बोललो होतो? सी डी देशमुख. सी डी देशमुख हे महाराष्ट्राचे प्रथम अर्थमंत्री. सी डी देशमुख बरोबर आहे पहिले. आणि हे आता महाराष्ट्राचे दुसरे व्यक्ती होते यशवंतराव चव्हाण, ज्यांनी ब्लॅक बजेट, काळा बजेट, काळा अर्थसंकल्प सादर केला होता. ड्रीम बजेट पी चिदंबरम यांनी सादर केला. ड्रीम बजेट बघा, स्वप्नातली दुनिया, वित्तमंत्री पी चिदंबरम. एपोकल बजेट लक्षात घ्या, 1991 मध्ये वित्तमंत्री मनमोहन सिंग. लक्षात घ्या, एपोकल म्हणजेच काय तुम्हाला माहित आहे? आपण अर्थव्यवस्था खुली केली होती, सर्वांना एलपीजी पॉलिसी आणली होती. तर लक्षात घ्या, आर्थिक मंदीतून बाहेर काढणारा बजेट म्हणजे एपोकल बजेट. मिलेनियम बजेट लक्षात घ्या, 2000 ला यशवंत सिन्हा. लक्षात घ्या, मिलेनियम म्हणजे आपलं उद्दिष्ट अब्जावधी होण्याचं होतं. त्यानंतर पेपरलेस बजेट लक्षात घ्या, पेपरलेस डिजिटल बजेट निर्मला सीतारामन यांनी सर्वात प्रथम सादर केला. पेपरलेस बजेटवर प्रश्न आलेला आहे. ब्लॅक बजेटवर काळा अर्थसंकल्प याच्यावर सुद्धा आलेला आहे की कोणी विचारला, कोणी हा बजेट सादर केला, हा सुद्धा तुम्हाला आलेला आहे. त्यानंतर बघा, शून्य आधारित अर्थसंकल्प. शून्य आधारित अर्थसंकल्प याची संकल्पना, शून्य आधारितची संकल्पना पीटर ए पियर. लक्षात घ्या, पीटर ए पियर यांनी मांडलेली आहे. शून्य आधारित बघा, बजेट म्हणजे काय? मागील वर्षाचा आढावा घेऊन पुढील वर्षाचा आढावा घेऊन चालू वर्षामध्ये आर्थिक वित्तीय तरतूद करणे म्हणजे बजेट होय. म्हणजेच काय होय? बजेट होय. त्यानंतर तुम्हाला माहित आहे पोरं हो, भारतामध्ये साधारणतः विविध बजेट आहे. बजेटचे तुम्हाला माहित आहे, बजेटचा साधारणतः आपल्याला विविध प्रकार माहित आहे आणि त्यानुसार बजेटच्या बाबी आपण घेत असतो. बघा, जे काही अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पाचे प्रकार बघा. तुटीचा अर्थसंकल्प, तुटीचा, शिल्लकीचा आणि समतोल. समतोल लक्षात घ्या, तुटीचा म्हणजेच काय? खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, म्हणजेच मिळकत कमी. खर्च जास्त, याच्यामध्ये खर्च कसा आहे? जास्त आणि उत्पन्न कसं आहे? कमी. उत्पन्न कसं आहे? कमी. याच्यात मी कसं आहे? खर्च कमी, खर्च कमी आणि उत्पन्न जास्त. उत्पन्न जास्त म्हणजे कसा राहील? पगार जास्त आणि खर्च कमी आहे. शिल्लकरांना नाही का? समतोल लक्षात घ्या, खर्च बरोबर उत्पन्न म्हणजे खर्च आणि उत्पन्न सारखं आहे, त्याला म्हणतो आपण समतोल अर्थसंकल्प. भारतामध्ये कोणता अर्थसंकल्प नेहमीच सादर केला जाते? तर याचं उत्तर आहे तुटीचा. भारतामध्ये तुटीचाच अर्थसंकल्प सादर करण्याचं कारण काय आहे? तर परकीय राष्ट्राकडून कर्ज घेता येते, वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेता येते, IMF कडून कर्ज घेता येते, इतर राष्ट्राकडून कर्ज घेता येते, RBI कडून कर्ज घेता येते. बरोबर आहे. म्हणून भारतामध्ये कायमच तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जातात. म्हणून अर्थसंकल्पाचे हे महत्वाचे प्रकार आहे. त्यानंतर फलनिष्पत्ती सुद्धा आहे, निष्पादन सुद्धा आहे. बरोबर आहे की नेमकं केवढा आपण पैसा खर्च केला, त्याच्यापासून आउटपुट काय आला बाबा? फलनिष्पत्ती, निष्पादन, जेवढे वर्ष आपण ठरवले तेवढ्या वर्षात ते उद्देश साध्य झालं की नाही झालं, तर या प्रकारचा सुद्धा बजेट आहे. त्यानंतर बघा, साधारणतः आपल्याला माहित आहे महिलांसाठी आधारित बजेट. बघा, जेंडर बजेट. जेंडर बजेट लक्षात घ्या पोरं हो, जेंडर बजेट महिलांसाठी महत्वाचा बजेट, याला म्हणतो आपण जेंडर बजेट. लक्षात घ्या, जेंडर बजेट. बघा, आता जेंडर बजेट म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र बजेट नाही आहे, तर जो काही बजेट आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी तरतूद. जो आपला सर्वसाधारण बजेट आहे, तर सर्वसाधारण बजेटमध्येच महिलांसाठी विशेष तरतूद म्हणजे त्याला आपण म्हणतो जेंडर बजेट. काय म्हणतो बरोबर हो? जेंडर बजेट. त्यानंतर आपल्याला माहित आहे साधारणतः रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करतात. रेल्वेचा अर्थसंकल्प बघा भारतामध्ये, बघा रेल्वेचा अर्थसंकल्प, रेल्वेचा बजेट
लक्षात घ्या, रेल्वेचा बजेट साधारणतः 1921 ला ऍक्वर्थ समितीच्या शिफारशीनुसार भारतामध्ये रेल्वेचा बजेट स्वतंत्र सादर करण्यात येत होता, बरोबर आहे. परंतु रेल्वेचा बजेट साधारणतः 2017 पर्यंत स्वतंत्र होता. कधीपर्यंत? 2017 पर्यंत स्वतंत्र मानला जात होता. परंतु आता आपल्याला माहित आहे रेल्वेचा बजेट हा मर्ज झालाय सर्वसाधारण बजेटमध्ये. तुम्हाला प्रश्न येते, शेवटचा रेल्वे बजेट कोणी मांडला? शेवटचा रेल्वे बजेट सुरेश प्रभू या अर्थमंत्री यांनी मांडला. लक्षात घ्या, सुरेश प्रभू यांनी शेवटचा रेल्वे बजेट मांडला. शेवटचा रेल्वेचा बजेट मांडणारे व्यक्ती आहे सुरेश प्रभू. आता आपल्याच बजेटमध्ये रेल्वेचा आणि सर्वसाधारण हा बजेट वेगवेगळा राहू नये म्हणून या प्रकारच्या काही तरतुदी केल्या होत्या आणि या तरतुदीच्या नुसार आपण काय केलं, दोन्ही बजेट एकत्र करण्याचं काम केलेलं आहे. काय केलेलं आहे? एकत्र करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून हो, या प्रकारचे विविध तरतुदी बजेटच्या अंतर्गत आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे बजेट, बघा सर्वाधिक वेळा बजेट सादर करणारे व्यक्ती. प्रश्न याच्यावर येते बरोबर, सर्वाधिक वेळा. लक्षात घ्या, सर्वाधिक वेळा मोरारजी देसाई यांनी साधारणतः 10 वेळा सादर केलेला आहे. किती वेळा? 10 वेळा. त्यानंतर पी चिदंबरम काँग्रेसचे व्यक्तिमत्व पी चिदंबरम यांनी 9 वेळा सादर केला. किती वेळा? 9 वेळा. आता निर्मला सीतारामन यांनी सुद्धा 9 वेळा सादर केला. निर्मला सीतारामन, लक्षात घ्या, यांनी सुद्धा 9 वेळा. आणि त्यानंतर प्रणव मुखर्जी 8 वेळा. प्रणव मुखर्जी, लक्षात घ्या, प्रणव मुखर्जी यांनी सुद्धा 8 वेळा आपला अर्थसंकल्प सादर केलेला आहे. तर निर्मला सीतारामन यांनी 1 वेळा जर बजेट सादर केला तर त्यांचा विक्रम होईल आणि ते मोडणार 100%. कारण मोदी सरकारमध्ये त्याच्यासारखी विद्वान अर्थमंत्री नाहीये, कारण मोदीचा त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे जोपर्यंत मोदीचा मंत्र्यावर विश्वास आहे तोपर्यंत मंत्रिमंडळातली तो व्यक्ती 100% तिथे राहणार म्हणजे राहणार. तर बघा हो, की IMP आहे काय बाबी, की बजेटच्या संदर्भात नेमकं काय. बघा, भारताचा बजेट केंद्रीय अर्थसंकल्प कलम 200, लक्षात घ्या, कलम किती बघा, आपले प्रश्न तुम्हाला सरळ सरळ विचारतात. कलम 202 केंद्र सरकार हे मानण्याची जबाबदारी कोणाची? राष्ट्रपतीची. कोणाची? राष्ट्रपतीची. पण त्याच्या वतीनं कोण मानते? अर्थमंत्री, केंद्रीय कॅबिनेट अर्थमंत्री हे दरवर्षी आपला बजेट सादर करतात. कलम 202 नुसार कुठं? लोकसभेत. कुठं? लोकसभामध्ये. लक्षात घ्या, बजेटसाठी एकूण दिवस आहे 75. एकूण दिवस किती? 75. एकूण 75 दिवसामध्ये बजेट सादर होणं गरजेचं आहे. बघा, लोकसभेमध्ये 26 दिवस चर्चा चालते. 26 दिवस चर्चा झाल्यानंतर शेवटच्या दिवशी सगळे प्रस्ताव गुंडाळले जाणे, तर याला म्हणतात गिलोटीन प्रस्ताव. काय म्हणतात? गिलोटीन प्रस्ताव. म्हणजे सगळं गिल्ली मिसळ करणे. म्हणजेच काय? बजेटवर चर्चा न करता, बजेटवर काही सूचना न सांगता डायरेक्ट काय करणे? मतदान करणे 26व्या दिवशी. म्हणजे लोकसभेतील बजेट किती दिवस चालते? 26 दिवस. आणि मग राज्यसभेतली किती दिवस चालते? हा प्रश्न जर आला राज्यसभा, तर राज्यसभेतली फक्त 14 दिवस. फक्त किती? 14 दिवस. मतदान कशात होते? तर फक्त लोकसभेमध्ये मतदान होते. लोकसभेतनी मतदान होते, राज्यसभेतनी मतदान होत नाही. बघा, लोकसभा राज्यसभा सूचना सांगू शकते, परंतु राज्यसभेचं मतदान होत नसल्यामुळे त्यांच्या सूचना ऐकल्या जाईल किंवा नाही ऐकल्या जाईल तेवढं महत्वाचं नाही. फक्त 14 दिवस राज्यसभेतनी त्याच्यावर चर्चा चालते आणि लोकसभेतनी 26 दिवस. बाकीचे दिवस प्रोसेस साठी असतात. बघा, राष्ट्रपती धनविधेयक, राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने धनविधेयक मांडण्याची परवानगी मिळते आणि धनविधेयक आहे म्हणून लोकसभेचे सभापती त्याच्यावर सही करत असतात. काय करतात? सही करतात. म्हणून बजेट नाकारू शकत नाही, कारण राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीनेच बजेट सादर करण्याची जबाबदारी राष्ट्रपतीच असते. त्यामुळे आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीनं बजेट
प्रस्ताव नाकारण्याचा प्रस्तावच येत नाही. बरोबर आहे. तर बरोबर बजेटच्या संदर्भाच्या तरतुदी हे करण्याचं काम हे संपूर्ण भारत सरकारचं काम आहे. आणि भारत सरकारच्या महत्वाच्या सेक्टरचे सचिव काय करतात, हे बजेट आपला सादर करतात आणि बजेटच्या संदर्भात लोकांना काही टॅक्स वाढवणे, टॅक्स कमी करणे आणि याच्या मार्फत आपल्या देशाचा विकास करणे हा महत्वाचा हेतू असतो. परंतु या बजेटमध्ये कभी खुशी कही गम आहे. बरोबर आहे. सरकारकडून अपेक्षा प्रचंड लोकांच्या आहे आणि त्या करण्याचा काही अपेक्षा पूर्ण करण्याचं काम सरकारनं सांगितलेलं आहे. बघा बरोबर, बजेटमध्ये आपण महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या तरतूद सांगितलेल्या आहे. याचा इतिहास जर सांगतो म्हणलं, याच्यामध्ये माहिती जर सांगतो म्हणलं, इकॉनॉमीचा तज्ञ मी किती आहे दाखवण्याचा प्रयत्न किंवा पॉलिटीमध्ये कशा प्रकारे तरतूद आहे हे तरतूद नाही आहे. बरोबर आहे. फक्त याच्यामध्ये नेमकं या बजेटमध्ये 2026-27 मध्ये नेमकं काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केलेला आहे. त्याच्यातल्या महत्वाच्या घडामोडी, संपूर्ण योजना, साडीवर प्रश्न असो, भाषणावरचा असो आणि महत्वाचे वैशिष्ट्यपूर्ण बजेट असो, कोण किती वेळा मांडला, त्यानंतर साडी किती वेळा कोणती वापरली, त्यानंतर काय काय बदल झालं, 11 वाजता कधी झालं, त्यानंतर 5 वाजताची वेळ सकाळी 11 वाजता झाली, त्यानंतर 28-29 फरवरीचा वेळ 1 फेब्रुवारीला झाला, यावेळेसचा रविवारलाच होणारा अर्थसंकल्प हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. बरोबर आहे. त्यानंतर त्याचा भाषणाचा विक्रम त्यांनी मोडला, सर्वात कमी भाषणाचा वेळ, कालावधी, सगळं. ब्लॅक बजेट म्हणजे नेमकं काय, फलनिष्पत्ती नेमकं काय, तुटीचा काय, समतोल काय. बरोबर आहे. तर हे संपूर्ण सांगण्याचं काम आपण या बजेटच्या लेक्चरमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्व विद्यार्थी मित्रांनी हे संपूर्ण नोट्स जर पाहिजे असेल तर पार्थ एमपीएससी आपला टेलिग्राम चॅनल आहे, तर त्याच्यावर आपण हे संपूर्ण नोट्स टाकणार आहोत. तर या प्रकारचे विविध व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.